बिल्डर नेत्यांकडून सिद्दीकींची हत्या. एसआरए प्रकल्पाच्या वादातून सिद्दीकींची हत्या. झिशान सिद्दीकींचा खळबळजनक जबाब. माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ही हत्या बिश्नोई गँगनं केल्याचा दावा पोलिसांनी तपासादरम्यान केलाय. मुंबई पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली. मात्र आता बाबा सिद्दीकींचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दीकींनी आपल्या जबाबात खळबळजनक दावा केलाय. झिशान सिद्दीकीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव घेतलंय. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दीकींनी केलाय. हत्या प्रकरणी या सर्व संबंधित बाजूंचा तपास करण्याची मागणी झिशान यांनी केली आहे. झिशानचा पोलिसांना दिलेला जबाब काय आहे पाहूया. वांद्रेमध्ये विकासकांकडून अन्याय होत असल्यानं नागरिक माझ्या संपर्कात होते. पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका, परवेज लकडावाला, मुंद्रा बिल्डर्स, विजय ठक्कर, ओमकार हे बिल्डर्स संपर्कात. भाजप नेते मोहित कंबोज यांचा माझ्या वडिलांशी नियमित संपर्क होता. हत्येच्या दिवशी माझ्या वडिलांकडून डायरीत मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख. माझ्या वडिलांच्या फोनमध्ये व्हॉट्सअपद्वारे मोहित कंबोज यांच्याशी संपर्क. कंबोज यांना वांद्रेतील मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझ्या वडिलांना भेटायचं होतं. दरम्यान बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं. मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलंय. तर या प्रकरणात सर्वांची चौकशी करा असं अनिल परब म्हणाले. जिस हिसाब से जिशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं. और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए. और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए. इसमें 11 बिल्डरों के नाम लिखे, उसमें अडानी का लिया है, शिवालिक का लिया है, मोहित कंबोज का लिया हुआ है. सबको मेरे हिसाब से सबकी इंक्वायरी करो. और वो जो फोन जो हम टीवी पे देख रहे थे कि बाबा सिद्दीकी को शकील के फोन आ रहे थे, वो किस बारे में आ रहे थे, उसकी भी इंक्वायरी होनी चाहिए. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकींची हत्या बिश्नोई गँगनंच केली या दाव्यावर मुंबई पोलीस ठाम आहेत. मात्र बिल्डर आणि नेत्यांचा या हत्येशी संबंध आहे का? झिशान सिद्दीकींच्या या आरोपावर मुंबई पोलीस नव्यानं तपास करणार का? हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.